नमस्कार मैत्रिणींनो, मी सेजल बांद्रे. तुम्ही पाहू शकता मला 40 लोकांची बिर्याणीची ऑर्डर आलेली, व्हेज बिर्याणी. तर तुम्ही पाहू शकता मी काजू बदाम फ्राय करून घेतलं आहे स्टार्टिंगला. नंतर 1 किलो फ्लावर घेतला आहे. तो फ्लावर पण थोडा फ्राय करून घ्यायचं बिर्याणीसाठी. पाहू शकता मी सगळ्या भाज्या फ्राय करून घेतल्यात. तर त्यांना अशा जास्त शिजत नाही फ्राय करून घेतल्यावर, थोडं फ्राय करून घ्यायच्या. पाहू शकता आता मी शिमला मिरची टाकते. शिमला मिरची मी अर्धा किलो घेतली आहे, कारण ग्रेव्ही जास्त पाहिजे होती म्हणून त्याच्यासाठी मी भाज्या जास्त प्रमाणात घेतल्या. पाहू शकता 1 किलो फ्लावर, अर्धा किलो शिमला मिरची, नंतर आपले गाजर अर्धा किलो, नंतर फरसबी पण अर्धा. अशा भाज्या आपण हे करून घेतो फ्राय करून. पाहू शकता फरसबी टाकते. फरसबी पण थोडी फ्राय करून घ्यायची. भाज्या मग जास्त हे नाही शिजत नाही, चांगलं क्रंची राहतात म्हणून आपण थोड्या फ्राय करून घेतो आहे. पाहू शकता नंतर मी अर्धा किलो पनीर घेतलं आहे, छोटे छोटे तुकडे करून. पनीर पण थोडं आपण फ्राय करून घ्यायचं. पाहू शकता नंतर आपले 800 ग्राम बटाटे घेतलेत, त्याच्यामध्ये बटाटे पण फ्राय करून थोडे घ्यायचे. नंतर मग आपला कांदा उभा चिरून कांदा लाल करून घ्यायचा छान, मध्ये टाकायला. तुम्ही पाहू शकता. नंतर मी तांदूळ टाकले 4 किलो. तांदूळ आपण शिजवून घ्यायचे, जास्त शिजवायचे नाही. आता फोडणीसाठी तुम्ही पाहू शकता आपला तेल उरलेलं होतं ते टाकलं मी, आणि मग दुसरं तेल टाकलं. आपला खडा मसाल्यामध्ये चक्रीफूल, वेलची, दालचिनी, लवंग, दुसरी ह्याची वेलची, सगळं ते खडे मसाले आपण टाकले. नंतर मग कांदा फ्राय करायला टाकला. पाहू शकता कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचं झाकण लावून, कारण चांगलं शिजून द्यायचं. नंतर टोमॅटो टाकायचं. तुम्ही पाहू शकता आपला भात पण राईस पण होत आलं. इकडे एका साईडला राईस ठेवला, एका साईडला कांदा भाजून घेतला उभा चिरून. कोणी भाजून ग्रेव्ही करून पण घेतं, कारण ग्रेव्हीसाठी लागतंच आपल्याला तसं. इथं पाहू शकता कांदा मी 1 किलो घेतला आणि 2 किलो टोमॅटो घेतलेत त्याच्यामध्ये. आणि आपली ही आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे, आणि मी आलं लसूण पण वेगळी टाकते. ही वेगळी पेस्ट करून घेतलेली ग्रेव्हीसाठी. पाहू शकता मस्त ग्रेव्ही होते आपली. नंतर मग मसाले सगळे हळद, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, परत आपला बिर्याणी मसाला, सोहानाचा पण मी टाकला बिर्याणी मसाला, आणि आपला ह्याचा पण एव्हरेजचा पण बिर्याणी मसाला टाकला. खूप टेस्ट छान येते, तुम्ही करून पहा. आणि आपली धना जिरा पावडर पण टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं छान. पाहू शकता आता मी बिर्याणी मसाला पण टाकून घेते. चांगली ग्रेव्ही शिजली, तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. आता दही टाकते मी. 1 लिटरला थोडं काढून ठेवलेलं मी. दही घालायचं ग्रेव्हीसाठी. मटर फ्रोझन मटर होते म्हणून मी आधी मटर फ्राय करून नाही घेतले, कारण फ्रोझन मटर काय लगेच शिजतात. त्याच्यामध्ये मी ग्रेव्हीमध्येच टाकलं आणि थोडं गरम पाणी करून टाकलं की ते शिजायला थोडं. आणि आपण भाज्या फ्राय करून घेतल्या ना, त्यांना पण वेळ नाही लागत. त्या पण भाज्या वाफ काढून घ्यायचं. पाहू शकता ग्रेव्ही खूप छान झालेली. आणि आपली बिर्याणी पण ओलसर होते जास्त ग्रेव्ही असेल तर भाज्या, नाहीतर मग ती सुकी होते. पाहू शकता आता मी थर लावते मोठ्या टोपात. ही तशी म्हणायला गेली होती 30 लोकांसाठी,
4 किलो तांदूळ आणि भाज्या, ते 8-9 किलो बिर्याणी ही झालीच आपली समजा. कोण कोण म्हणते 1 किलोमध्ये किती जेवतात, 5 जेवतात, 6 जेवतात, 7 जेवतात. नाही, कारण व्यवस्थित खाणारे असतील तर 5 लोकांना 1 किलो बस होते, 5-6 लोकांना. तर पाहू शकता ही आपली 8 किलो 9 किलो बिर्याणी झालीच आहे, कारण भाज्या आपल्या जास्त आहेत. तुम्ही थर लावता तेव्हा पाहू शकता. खूप म्हणजे ओलसर अशी झाली. आणि नंतर मी घी आणि बटर मेल्ट करून घेतलेले, ते मध्ये मध्ये टाकत होते, कारण त्याच्याने कसं छान टेस्ट पण येतं आणि दम लावायला पण भात पण मस्त खुला मोकळा मोकळा राहतो. तुम्ही पाहू शकता. आणि मध्ये मध्ये आपले कांदा काजू बदाम तळलेले ते टाकते. तर नंतर आपण कलर मिक्स करून घ्यायचं. मी रेड कलर आणि ग्रीन कलर घेतलं आहे, ते पण वरून टाकायचं. पाहू शकता व्यवस्थित भाज्या आपण हे करून घेतो लावून. खूप बिर्याणी छान, खूप सगळ्यांना आवडली, सगळ्यांनी रिप्लाय दिला, खूप छान होते. आणि आपला बड्डे होता मैत्रिणीच्या मुलीचा, तिच्या बड्डेची बिर्याणी दिलेली. पाहू शकता. आता हा रेड कलर आहे आपला आणि ग्रीन छान वाटवते. नंतर मग मी वरून कोथिंबीर आणि पुदिना वरून टाकलं आणि आपले काजू बदाम वरून डेकोरेशनसाठी. पाहू शकता. नंतर मी दम लावायला ठेवलं. थँक्यू.